नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये डॉक्टर आता सरोजला चेक करतात, तिला इंजेक्शन वगैरे देतात आणि अद्वैतला सांगतात की तुम्ही त्यांच्याशी कायम असं बोलत राहा, म्हणजे त्या शुद्धीत राहते. त्यांना कॉन्सिल्स ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि तरी मात्र बरं की त्यांना करंट फारच जोरात नाही लागला, नाहीतर परिस्थिती हाताच्या बाहेर गेली असते. तेव्हा अद्वैत लगेच कलाकडे रागाने बघतो. तेव्हा आता डॉक्टर निघून जातात. तर सरोज आता अद्वैतला म्हणते की खरंच मला आता बरं वाटतं, मी थोडा वेळ जरा आराम करते, तुम्हाला माझ्या रूम मध्ये सोड. तेव्हा अद्वैत म्हणतो की ओके मॉम, आणि चल मी तुला शोधतो. तेव्हा मात्र आता लगेच नैना मुद्दाम आता लगेच रोहिणीला म्हणते की मॉमीनला अहो काही कलाला कळायला नको, तिच्या स्वतःच्या चुकीमुळे दुसऱ्याच्या जीवावर बेतलं असतं म्हणजे. तेव्हा रोहिणी म्हणते की हो ना, थोडक्यात निभावलं हे तर बरं आहे, कारण आता मुद्दाम सरोज आणि अद्वैत यांच्यासमोर कलाची चूक आहे हे आणखीन दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे असं जर आपण बोललो तर आता अद्वैत आणखीवर कलावर चिडेल आणि नक्की तिला घराच्या बाहेर सुद्धा काढेल असं या दोघींना वाटत असतात. रोहिणी म्हणते की हो ना, सरोज वहिनीच्या जीवाचं काही बरं वाईट जर झालं असतं तर काय केलं असतं बरं. तेव्हा आता अद्वैत आणि सरोज हे काही लक्ष देत नाही. तर अद्वैत सरोजला घेऊन तिच्या रूममध्ये येतो आणि तिला बेडवर ठेवतो. तेव्हा आता लगेच सरोज म्हणते की हे बघ अद्वैत, आता मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर अद्वैत तिला म्हणतो की आराम कर. सरोज म्हणते की नाही मला बोलायचं. तर अद्वैत म्हणतो की बोल आई, तुला काय बोलायचं. तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघ अद्वैत, अरे उद्या होळी आहे, लक्षात आहे ना तुझ्या. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई तू त्या सगळ्याची काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना, आम्ही सगळी काही तयारी करून ठेवतो, तू काही टेन्शन घेऊ नको, तू फक्त आराम कर. तर तेव्हा सरोज म्हणते की थांब जरा अद्वैत, अरे मला काहीतरी वेगळं बोलायचं आहे. बघ देवाची पूजा ही स्वच्छ आणि अगदी आणि चांगल्या मनानेच व्हायला हवं. उगाच प्रथेला प्रथा आहे आणि जे काही आहे ते प्रथेसाठी करायचं, असं मुद्दाम नाही करायचे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आई, पण तू हे सर्व काय सांगतेस. आता सरोज म्हणते की हो मी तुला सगळं काही सांगते. आणि हे बघ उद्या आपण होलिका दहन करतो, मग यावर्षी सुद्धा आबा तुम्हाला दोघांना एकत्र पूजा करण्यासाठी सांगते. या गोष्टीचा तू विचार केला का. आणि तुम्ही दोघं जोडपं आहात का. तुम्ही दोघे जर जोडपं नसेल तर मग तू या गोष्टीचा विचार करायलाच हवा. आणि हे बघ तुमच्या नात्यामध्ये साम्य नसणं ही एक गोष्ट झाली, पण त्या नात्यामध्ये आनंद आहे का. अरे हे बघ तू सगळं काही अगदी स्वच्छ मनाने करशील, परंतु ती मुलगी हे सर्व करेल का. अरे तू जर तिच्यासोबत देवाची पूजा केली तर तू देवाला फसवशील. आणि हे बघ ती मुलगी सध्या घरामध्ये काय उद्योग करते हे आजच्या उदाहरणावरून तुझ्या लक्षात तर आलंच असेल. त्यामुळे तुला माझं फक्त स्पष्ट असं म्हणणं आहे की तू तिच्याबरोबर होलिका दहनाची पूजा करू नको. म्हणजे आता दोघांनी एकत्र येऊन अगदी जोडीने ही पूजा करायला नको. त्या अगोदरच आता सरोज अद्वैतला सतर्क राहण्यासाठी सांग. आणि हे बघ आपल्याकडे अगोदर हा मळवट भरायचा असतो पूजेच्या अगोदर, आणि तो सुनेने भरायचा. आणि तू जर त्या मुलीला सांगितलं की तू मळवट भरू नकोस, त्यामुळे पूजा करण्याचा काही प्रश्न येणारच नाही. आणि हे बघ मळवट हा सुवासिनी भरता, आणि तू तिला ती तुझी बायको मानतोस ना, तुला खरंच असं वाटतं की नक्की तुझी बायको आहे. आणि हे बघ माझं काही म्हणणं नाही अद्वैत, परंतु आबा मात्र तुला हे नक्की करण्यासाठी सांगते. त्यांच्याच आग्रहाखातीर तुला हे लग्न त्यांनी करण्यासाठी लावले आणि याचे परिणाम आपण आतापर्यंत भोगतोय सुद्धा. तेव्हा आता अद्वैतला आता आईचं हे म्हणणं पटतं. तेव्हा तो म्हणतो की हो आई तू एकदम बरोबर बोल. अगोदर आज जे काही झाले ना त्याने प्रचंड माझं डोकं एकतर फिरलेलं आहे, त्यामुळे आता देवाला सुद्धा नाही आणि मी स्वतःला सुद्धा नाही फसवणार. तू आई जे काही सांगते तेच करेल, कारण उद्या मी त्या खरेसोबत पूजेला नाही बसणार. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर मात्र सरोजला खूप असा आनंद होतो. परंतु आता मात्र तेथे आबांची काठी खाली पडल्याचा आवाज अद्वैत आणि सरोज या दोघांना येतो. तेव्हा आता ते दोघेही तिकडे बघतात. तर अद्वैत आईला म्हणतो की तू आराम कर, मी बघतो काय झाले ते, आणि काही लागलं तर आवाज दे म्हणून अद्वैत आता बाहेर येतो. त्यानंतर आता इकडे संगीता आणि दिनकर झोपलेले असतात आणि आता संगीताला सारखं काजलचं जे काही वागणं आहे त्यामुळे रात्री एक भयंकर असं स्वप्न पडतं. त्या स्वप्नात काजलने झोपेच्या सर्व गोळ्या खाऊन आत्महत्या केलेल्याचं, म्हणजे स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आता तिच्या डोळ्यासमोर दिसतं. म्हणून ती आता स्वप्नातून जोरात उठते, काजल असं ओरडते. तेव्हा तिच्या ओरडण्याने मात्र दिनकरला सुद्धा जाग येते. संगीता खूप घाबरलेली दिसते. दिनकर तिला विचारतो की संगे अगं काय झाले. तेव्हा मात्र संगीता काहीच बोलत नाही आणि काजलला पाहण्यासाठी ती लगेच रूममध्ये येते. काजल व्यवस्थित झोपेल आहे की नाही जेव्हा ती पाहते तेव्हा तिच्या जीवात जीव येतो. दिनकर तिच्या मागे येतो आणि संगे अगं कुठे निघालीस. तेव्हा संगीता रूममध्ये आलेली आहे. दिनकर हळूच विचारतो की संगे अगं काय झाले ते तरी सांगशील का. तेव्हा आता संगीता म्हणते की अहो आपली काजल
काजल खूप रडत होती आणि तेव्हा मात्र कला सुद्धा इथे आली होती. कलाने सुद्धा तिला विचारलं की काजल काय झाले ते, परंतु तेव्हा मात्र तिने असेच काहीतरी थातूर आणि मातूर असे उत्तर दिले. आणि खरंच तिच्या डोक्यात मात्र नक्की काहीतरी सुरू आहे आणि तिची ही अवस्था मला नाही बघवत. आणि आज मात्र हे वाईट स्वप्न मला पडलं, ते पण तिच्याच बद्दल. आणि जर माझ्या काजलने काही बरं वाईट केलं तर तेव्हा दिनकर तिला समजावतो. दिनकर म्हणतो की अगं तुझीच ती मुलगी आहे, अगं ती तुझ्यासारखीच वागणारी आहेच. परिस्थिती कितीही विरोधात जरी गेली ना, ती मात्र तुझ्यासारखं कधीच काही असं वाईट पाऊल नाही उचलणार. आणि चल मी तुला आतमध्ये सगळं काही समजावतो, म्हणून तो संगीताला घेऊन आतमध्ये जातो आणि तिला शांत करतो. त्यानंतर आता इकडे कला ही आपल्या रूममध्ये असते आणि ती सारखा आता विचारच करत असते. तेव्हा आता सारखा तीच त्याच विचारत असते की गिझर तर मी नक्की बंद केला होता, परंतु तो गिझर नक्की ऑन कोणी केला. आणि तेवढ्यात मात्र अद्वैत आत येतो. कला धावतच आता अद्वैत जवळ येते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर अरे जरा ऐकशील का. परंतु आता अद्वैत एकही शब्द कलाबरोबर बोलायला तयार नसतो, कारण तो अगोदरच कलावर खूप चिडलेला असतो. जी काही परिस्थिती आईवर ओढवलेली आहे तर त्याला कारणीभूत कला आहे असे तो आणखीनच कलाला दोषी ठरवतो. तेव्हा आता कला ही त्याच्या हाताला धरते, परंतु अद्वैत मात्र जोराने आपला हात झिडकारतो आणि कलाला म्हणतो की खबरदार तू माझ्या अंगाला जर हात लावला तर. तेव्हा मात्र आता कला म्हणते की सॉरी, पण अरे एक गोष्ट मी बोलू, तुझा काहीतरी गैरसमज आलेला आहे. मी तुला खरंच शपथ घेऊन सांगते की अरे चांदेकर मी काही केलेलं नाही. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, एवढं सगळं होऊन सुद्धा तुला काहीच कसं वाटत नाही. हे जे काही तुझ्यामुळे झाले ते सर्व माझ्या आईच्या अंगावर बेत आणि हे सर्व करून तुला लाज कशी वाटत नाही. आणि हे बघ एकदा विचार कर, ह्या परिस्थितीत जर तुझी आई असती तर मग तू अशी काही वागली असती का. परंतु प्रश्न फक्त माझ्या आईचा आहे म्हणून तू मुद्दाम असं वागतेस का. तू खरंच केअरलेस नाही तर रूडलेस सुद्धा आहे. तुझ्या चुका मी कितीही इग्नोर करण्याचा प्रयत्न केला, कितीही त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला, परंतु तुझी चुकांची लिस्ट तर काही संपतच नाही. अगं 3 गोष्टी आहेत त्या तर इथेच मी तुला सांगतो. एक म्हणजे तुला कधीही स्वतःची चूक मान्य नसते, आणि 2 म्हणजे तू प्रचंड वेंधळेपणा करते, आणि 3 म्हणजे तुला असं वाटतं की समोरच्याला काही अक्कल नाही आणि खरंच समोरच्याला शून्य अक्कल आहे. त्यामुळे एवढ्या सगळ्या चुका तू करते आणि त्याला समोरच्याला काही कळणार नाही असं तुला वाटतं. तेव्हा आता अद्वैत जे काही आरोप तिच्यावर करतो त्याचं आता कलाला खूप वाईट वाटतं, परंतु तरी सुद्धा ती स्वतःचा विचार न करता अद्वैतला म्हणत असते की चांदेकर अरे हे बघ ऐकून घे, अरे मी खोटं नाही बोलत, मी तुला खरंच सांगते की अरे मी जे काही गिझर होतं त्याचं बटन बंद केलं होतं, मी ऑन नाही केलेलं. अरे एवढं सगळं होऊन सुद्धा मी चप्पल घातली आणि मीच काठी घेऊन गिझर बंद केला. अरे आपण तर दोघेही एकत्र सरोज मॅडमला बाहेर घेऊन आलो आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तुला असंच वाटतं का हे सर्व मी केलं म्हणून. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं मग दुसरं कोण करणार आहे सांग ना तू. त्यावरती आता कला म्हणते की अरे, तर अद्वैत म्हणतो की अरे अरे काय अरे, सतत तू समोरच्याला शिकवत असते आणि स्वतःच्या हातून जर तुझी चूक झाली तर तू ती स्वीकारू सुद्धा शकत नाही, कारण तू प्रचंड इगोनिष्ठ बाई आहेस आणि चुकून मात्र तुझा इगो दुखावला गेला तेव्हा मात्र तू समोरच्या व्यक्तीला सोडतच नाही. आणि आज जे काही वागली ना ते माझ्या आईच्या बाबतीत तू मुद्दाम असं वागली. त्यावरती आता कला म्हणते की चांदेकर अरे जे काही बोलतो ते सर्व चुकीचं बोलतोस, तू आता बास कर, एकही शब्द तू बोलू नकोस. आणि हे मी काय केलं असं म्हणजे तुला पटेल म्हणून. त्यावरती आता अद्वैत म्हणतो की त्याची काही गरज नाही आणि हे सर्व ऐकण्याचा सुद्धा मला इंटरेस्ट नाही. हे मागच्या वेळी सुद्धा तू आईला धक्का दिला होता आणि तेव्हा मी तुला घराच्या बाहेर काढलं होतं. त्याच वेळेस तुझ्या लक्षात यायला हवं होतं की मी खरंच आईच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे ते. तिला जरा जरी काही झालं, कोणी तिला त्रास दिला तरी त्रास देणारा कोणी असो त्या ठिकाणी त्याला मी कधीही माफ करणार नाही म्हणून. परंतु तरी सुद्धा इतकं सगळं होऊन सुद्धा तू आज सुद्धा तीच चूक केली आणि पुन्हा एकदा तू माझ्या आईच्या बाबतीत तेच दाखवून दिलं आणि तीच चूक केली. मला एक गोष्ट सांग, तुला आठवते का मी तुझ्या आई वडिलांना कधी त्रास दिला म्हणून. माझ्यामुळे त्यांना काही त्रास झालेला आहे का, पण तुझ्यामुळे मात्र त्यांना सतत त्रास होतोय. आणि हाच म्हणजे आपल्यामध्ये जो काही डिफरन्स आहे ना तो इतका मोठा आहे. त्यावरती आता कला म्हणते की अरे चांदेकर तू हे काय बोलतो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मी आपल्यातील जे काही डिफरन्स आणि सिमिलॅरिटी आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो. मी तर अगदी मनापासून प्रयत्न करत होतो. त्याने 40 इशू आहे असं मला वाटत होतं, परंतु हा इशू तर खूप मोठा आहे. 80-20 हार असा इशू आहे आणि 80% आपल्यामध्ये डिफरन्स आहे. तेव्हा मात्र अद्वैत लगेच आता त्या फळ्याजवळ जातो आणि त्या बोर्डवर लिहितो, त्या भिन्नता या
म्हणजे रकान्यावर लिहितो की स्वतःच्या चुका मान्य करत नाही आणि प्रचंड वेंधळेपणा करणे आणि दुसऱ्याला शून्य अक्कल आहे असं समजणं। तेव्हा तो पुन्हा आता अद्वैत कलाजवळ येतो तर कला पुन्हा त्याला समजावते की चांदेकर प्लीज मी जे काही सांगते ते एकदा ऐकून घे रागाच्या भरात। परंतु अद्वैत मात्र कलाला काही बोलून द्यायला तयार नसते, काय तर म्हणते रागाच्या भरात। तेव्हा आता कला म्हणते की अरे मी तुला इतकं सांगते केव्हापासून मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते परंतु तुझे ते तुला का कळत नाही, का तू माझ्यावर विश्वास ठेवत नाही, मी असं काय करू बरं त्याने तुझा माझ्यावर विश्वास बसेल, मी काय करू असं। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ काही करू नकोस, इनफॅक्ट म्हणजे आता मी तुला जे काही सांगतो ते नीट कान देऊन ऐक। आणि हे बघ उद्या होली आहे, होलिका दहनाची पूजा असेल आणि त्यामुळे ठरलेल्या प्रमाणे मुळे आबा हे आपल्या दोघांनाच ती पूजा करण्यासाठी सांगतील आणि या घरातील एक मोठी पूजा असल्यामुळे तू घरातील मोठी सून आहे त्यामुळे या घरातील मात्र जी काही पूजा आहे ती मोठी सून असल्यामुळे तुलाच करण्यासाठी आबा मात्र नक्की लावतील। आणि हे बघ त्यामुळे तू जे काही मळवट भरायचं आहे ना ते भरवायला पुढे यायचं नाही, जोपर्यंत आपल्यामध्ये जे काही भेद आहे आपल्यातील प्रश्न सुटत नाही, आपण कोणत्याही कन्फ्युजनला येऊन पोहोचत नाही तोपर्यंत आपण या घरामध्ये जोडीने असे कोणतीही पूजा अर्चा करायची नाही। तेव्हा आता अद्वैत लगेच बेडवर झोपायला जातो तर कलाचा जरा सुद्धा विचार करत नसतो। कला बिचारीला खूप असं वाईट वाटतं, आज जे काही बोलला त्यामुळे तिचं मन आणखीनच असं दुखावलं जातं परंतु अद्वैतला त्याचं काही घेणं नसतं, तो मस्त आता झोपी जातो। तेव्हा आता कला मनात ठरवते की चांदेकर अरे तू किती काही म्हटला तरी सुद्धा ही पूजा मी करणार म्हणजे करणारच। अरे चांदेकर तुला आपल्या नात्याचं जे काही गणित आहे तर ते काही कळत नाही, तुला फक्त आपलं नातं हे तोडायचं आहे परंतु मला ते नातं टिकवायचं आहे आणि ते टिकवण्यासाठी मी काही असं करायला तयार आहे, जे काही करण्याची वेळ माझ्यावर आली हे नातं टिकवण्यासाठी तरी सुद्धा हे नातं मी टिकवण्यासाठी प्रयत्न करेल आणि शेवटी तुला तुझी चूक आणि गैरसमज आहे ते सर्व काही मीच शेवटी दूर करेल आणि जे काही तू करतो ते तुला पटवून देणार आहे की तू आज जे काही करतोस ना ती सर्व चूक आहे म्हणून। त्यानंतर आता सकाळ होते आणि सर्वजण नाश्ता करायला एकत्र बसतात। कला ही बिचारी सर्वांना वाढत असते आणि तेवढ्यात नैना हळूच रोहिणीला म्हणते की मॉम इन लॉ अहो टाळी द्या टाळी। परंतु आता रोहिणी म्हणते की अगं डोकं बिकं फिरलं की काय तुझं आणि काल जे काही घडले ना त्याचा चांगलाच असर झालेला आहे असं दिसते। नैना मात्र सर्वांकडे पाहत असते, सर्वजण अगदी शांत असतात आणि रोहिणी नैनाची कुजबुज मात्र सुरू असते। तेव्हा आता रोहिणी खुशून म्हणते की अगं ते तर होणारच होतं। त्यानंतर आता इकडे सोहमचं काही नाश्ता करण्यामध्ये लक्ष नसतं, त्याला जे काही आता अनामिका त्याला आय लव्ह यू असं म्हटलेले आहे ते सारखे क्षण त्याच्या डोळ्यासमोर येत असतात आणि इकडे कलाचं सुद्धा लक्ष नसते, ती सुद्धा अद्वैतच्या बोलण्याचा सारखा तोच विचार करत असते, सारखा अद्वैतच्या बोलण्याचा विचार करत असते की अद्वैत तिला म्हटलेला असतो की जोपर्यंत आपल्यातील हे जे काही प्रश्न सुटत नाही, आपण कोणत्याही कन्फ्युजनला येत नाही तोपर्यंत मात्र आपण या घरामध्ये पूजा आणि अर्चा करायची नाही। आणि तेवढ्यात मात्र आता आबा बाहेर येतात, सर्वांना सुप्रभात असं करतात आणि सगळ्यांना म्हणतात की पोरांनो आता आज मात्र आपण आपल्या मनातील जळमाटांना आज मात्र होळीमध्ये जाळून टाकायची, आता नको ती आळीमळी आणि गुपचळ वाईट विचारांची होऊन दे हो। आणि कला हे बघ आज मात्र तुझ्या हातची पुरणपोळी आहे ना असं कलाला विचारतात, नाही म्हणजे अगं मला सुद्धा आवडते पण अद्वैतला सुद्धा आवडते म्हणून तुला विचार, तो सुद्धा मस्त ताव मारतो पुरणपोळीवर। तेव्हा आता अद्वैत आबांकडे बघत असतो आणि अद्वैतला लगेच जेव्हा नैनाने त्याला पुरणपोळी भरवलेली असते ती कलाने केलेली आहे हे त्याला समजल्यानंतर तेव्हा त्याला ते क्षण आठवत। तेव्हा आता कला म्हणते की आजोबा पुरणपोळी तयार आहे, संध्याकाळी होळीला नैवेद्य दाखवल्यानंतर लगेच सर्वांना पुरणपोळी देईल मी सगळ्यांसाठी पुरणपोळ्याचा बेत केलेला आहे। तेव्हा मात्र आबा ते ऐकून खूप खुश होतात आणि ए होईना बात असं म्हणतात। तेव्हा मात्र आता कला ही अद्वैतला पोहे वाढायला जाते आणि पोहे असं म्हणते परंतु अद्वैत तिच्याशी न बोलता फक्त हात वर करून मला नकोय असं सांगतो। आता हे मात्र सरोज पाहते, सरोजला आता हे मात्र बघून अगदी आनंद होतो, गालातल्या गालात ती मात्र हसते। तेव्हा मात्र कलाला खूप असं वाईट वाटतं। त्यानंतर आता इकडे रजनी ही कलाला विचारत असते की अगं पुरणयंत्र सापडलं का, कारण रजनी आणि कला या दोघींची पुरणपोळ्या बनवण्याची तयारी सुरू असते आणि तेवढ्यात मात्र जे काही वाटीमध्ये तेथे पुरण ठेवलेलं आहे तर तेथे नैना येते आणि नैना म्हणते की वाव खरंच काय घमघमाम सुटलाय, म्हणून त्यातील जे काही वाटीतील पुरण आहे तर एका वाटीमध्ये ती खाण्यासाठी घेते, चमचा घेते आणि कला आणि रजनी मॅडम या दोघींना विचारते की तुम्ही दोघी जणी काय शोधतात आणि मात्र ती पुरण खात
असते तेव्हा मात्र आता कलाचे ह्या नैनाकडे लक्ष जाते आणि तेव्हा कला विचारते की ताई तू काय करतेस, आणि रजनी सुद्धा जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा मात्र आता नैना म्हणते की पुरण खाते। तेव्हा कला आणि रजनी तिच्याजवळ येतात तर लगेच कला म्हणते की काय ताई अगं तू पुरण खाते, म्हणून कला आता रागाने ती वाटी हातात घेते आणि मला ती वाटी हवी आहे। तेव्हा मात्र आता नैना कलावर चिडते तर कला म्हणते की हे बघ ताई अगं तुला माहिती आहे का आज होळी आहे, अगं अगोदर नैवेद्य दाखवायचा असतो आणि मग नंतर पुरणपोळी ही खायची असते। तेव्हा आता रजनी सुद्धा म्हणते की नैना अगं आज सणाचा दिवस आहे, तू असं का करतेस, तुला तर माहितीच आहे अगं आज सणासुदीचा देवाला नैवेद्य दाखवायचा असतो। तेव्हा आता नैना रागाने म्हणते की रजनी मॅडम अहो हे बघा हे काही मला असं माहिती नव्हतं आणि तसंही माझ्या लग्नाला एकही वर्ष झालेले नाही। तेव्हा मात्र आता लगेच कला म्हणते की काय काय माहिती, वर्षानुवर्षे आपण हेच बघत आलो की आई सुद्धा हेच करत आली आणि जे काही तू बघत आले ते सुद्धा मीच तेथे राहून शिकले आणि तू म्हणते की मला काहीच माहिती नाही, तू असं खोटं का बोलते, अगं जे काही तू तेथे बघितलं तेच मी शिकलेले आहे। तेव्हा आता नैनाला खूप राग येतो, नैना म्हणते की कला अगं शटअप। तेव्हा आता रजनी म्हणते की अगं तू का ते कलाचा अपमान करते आणि कलाला बोलते, ती जे काही बोलते ना ते एकदम बरोबर बोलते। तेव्हा आता नैना लगेच रजनी मॅडमला म्हणतात की हे बघा रजनी मॅडम जे काही तुमचे असे मागासलेले विचार आहे ना ते मात्र प्लीज तुमच्याकडेच ठेव, माझ्यावर ते लादू नका, जे काही मला हवं असतं ना शेवटी मी तेच करत राहणार आणि तसंही ज्या काही अंधश्रद्धा आहे ना त्या अंधश्रद्धा मी नाही मानत। आणि तेवढ्यात मात्र आबा ही सर्व ऐकतात, आबा आता किचन मध्ये येतात आणि नैनावर ओरडतात की नैना बास कर आता, आणि हे बघ नैना ह्या अंधश्रद्धा नाही, आपण देवासाठी स्वयंपाक बनवतो, स्वयंपाक बनवून आपण देवाला नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर तो नैवेद्य आपण अगदी देवाला दाखवूनच जेवतो, यामागे सुद्धा एक कारण आहे। यामुळे काय होतं की आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवायला शिकतो आणि संयमाने मात्र आपलं आयुष्य हे समृद्ध होतं। देवासमोर आपण लगेच नैवेद्य ठेवला म्हणून आपण लगेच खातो का, तो मला आपण नैवेद्य ठेवला तर लगेच देव खातो का, नाही ना, अगं ती एक भावना आहे की पहिल्यांदा दुसऱ्याला खाऊ घालायचं मग नंतर आपण खायचं, परंतु हे सगळं काही मी तुला सांगतो ते कधी तुला समजणार, कारण दुसऱ्याचा विचार करण्याची भावना तुझ्यामध्ये नाहीच, तू फक्त स्वतःचा विचार करते, कधीही दुसऱ्याचा विचार तू करत नाही। आणि आबा कला आणि रजनीला म्हणतात की तुम्ही आता फक्त तुमची कामं करा। तेव्हा ते दोघी आता कामाला लागतात आणि आबा बाजूला निघून जातात। तेव्हा नैनाला खूप राग येतो, नैना आता रागाने कलाकडे पाहत असते आणि मनात म्हणते कला नेहमी आता कायम सर्वांसमोर मला कमी लेखत असते, दोषी ठरवत असते आणि हा म्हातारा सुद्धा आहे ना तिची बाजू ओढण्यासाठी। त्यानंतर आता कला ही आपल्या घरातील देवघरात जवळ येते, आम्ही अंबाबाईला हात जोडून म्हणते की अंबाबाई अगं जे काही झालेले आहे ते सगळं तुला माहिती आहे, चांदेकरला माझ्याबरोबर पूजा करायची नाही, परंतु नात्याने मात्र मी त्याची बायको आहे आणि त्याच्या मनामध्ये नात्याचा दिवा हा मंद झाला असेल तरी मात्र मी तो शांत नाही होऊन देईन। चांदेकरला असं वाटत असेल की मी मनमानी करते, परंतु जे काही मी करते ना ते फक्त आणि फक्त माझ्या संसारासाठी करते। आणि हे बघ अंबाबाई अगं माझ्या मनामध्ये चुकीची भावना जरा सुद्धा नाही, मला फक्त आणि फक्त गरज आहे ती तुझ्या आधाराची, आणि एकदा माझा मार्ग हा बरोबर आहे हे फक्त मला आता अविश्वासाची, फक्त तू एकदा मला सांग की आई मी चुकत नाही। तेवढ्यात मात्र आता अंबाबाईच्या डोक्यावर जे काही फूल ठेवलेलं असतं ते फूल खाली पडतं आणि मात्र आता कलाला तिचा जो काही संकेत अंबाबाईने दिलेला असतो तेव्हा आता कला ते फूल खाली पडलेलं पाहून अगदी खुश होते आणि अंबाबाईने आता तिचा जो काही मार्ग आहे तो तिला सांगितलेला आहे आणि जे काही ते करते ते चुकीचं करत नाही असं कलाचा आता विश्वास बसतो, त्यामुळे कला आता खुश होते। देवीआईला अगदी मनोभावाने हात जोडून प्रार्थना करते आणि नमस्कार करते। त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी होळीचा सण असतो, तेव्हा आता कला सुद्धा खूप छान तयार होते, बाकी घरातील सर्वजण खूप छान तयार झालेले असतात। तेव्हा कला ही आता मस्त अशी सुंदर अगदी छान अशी रांगोळी काढत असते, रजनी तेथे येते, रजनी म्हणते की अगं खरंच खूप सुंदर आणि अगदी साजेशी अशी रांगोळी तू काढली, म्हणून ती कलाचं खूप कौतुक करते आणि ते ऐकून मात्र कला आता आपली खूप खुश होते। त्यावर आता कला रजनीला विचारते की रजनी मॅडम हो अजून काही पूजेची तयारी करायची आहे का, त्यावर आता रजनी म्हणते की नाही ग बहुतेक सगळी झालेली आहे, अंजलीने प्रसादाची सुद्धा तयारी केलेली आहे, फुटाणे आणि कुरमुरे एकत्र करून ठेवलेले आहे। तेव्हा आता अद्वैत सरोज आणि रोहिणी यांचे चेहरे मात्र अगदी पडलेले असतात, सर्वजण आता रजनी आणि कला यांच्याकडे पाहतात। तेवढ्यात आता आबा आणि सोहम बाहेर येतात, आता आबा विचारतात की काय रे रॉकेट सगळी काही तयारी झाली का, रॉकेट म्हणतो की हो आबाजी सगळी काही तयारी व्यवस्थित झालेली आहे, काय सांगू मी तुम्हाला की सगळे एकदम आता
पूजेला तयारी झालेली आहे टकाटक. सगळं काही एकदम सेट केलं राकेटची स्टाईलने आणि राकेटची स्टाईल एकदा बघा आणि शबासकी द्या, त्यामुळे राकेट लगेच खुश होते. तेव्हा आता रॉकेटचं हे बोलणं ऐकून आबा, सोहम या बाकीच्या सर्वांना खूप असं हसायला येत असतं. आबा हसून म्हणतात, अरे रॉकेट किती बोलतोस रे, चल बरं बाकीचं काम करून घे. तेव्हा कला मात्र आता काळजीतच असते, तिच्या चेहऱ्यावर आता थोडीशी नाराजी असते. तेव्हा आबा पाहतात, आबा कलाला म्हणतात की कला, तुझ्या मनामध्ये जी काही काळजी आहे ना, ती काळजी आता होळीमध्ये अगदी तिला पेटून दे. अंबाबाईचा आशीर्वाद तुझ्या आहे पाठीशी आणि हे बघ, उद्या ज्या काही रंगाने तू खेळशील ना, त्या रंगाने तुझं आयुष्यच बदलून जाईल. आणि कला, तू तुझ्या घरच्यांना बोलावलं आहेस ना? तेव्हा आता कला म्हणते की हो आबा, येतच असतील ते. तेव्हा आता खरे येणार आहेत म्हणून सरोजला आणखीनच राग येतो, तिचा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो. तेव्हा आता सोहमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद येतो, म्हणजे त्याला असं वाटतं की नक्की काजल सुद्धा येणार आहे. तेव्हा लगेच आता तो बाजूला जातो, आबांना म्हणतो की मी जरा आलोच आणि लगेच बोलण्यासाठी बाजूला जातो. तेव्हा मात्र तो अनामिकाला कॉल करतो आणि सॉरी जरा लास्ट वर का, परंतु आज आमच्याकडे होळीची पूजा, मग तू येशील का? कारण मी तुला इन्व्हिटेशन देण्याचंच राहून गेलो, त्यामुळे प्लीज तू लवकरात लवकर ये. आणि तेव्हा अद्वैत लगेच सोहम जवळ ये. तेव्हा आता सोहम फोनवर बोलल्यानंतर तो फोन ठेवतो, तर अद्वैत आता सोहमला विचारतो की काय भाऊराया, आज जरा तू शांत शांत दिसतोस, आजकाल सगळं काही ठीक तर आहे? तेव्हा आता सोहम थोडासा हसतो आणि नाही दादा, अरे मी तर योग्य आहे, म्हणजे अरे हेच बघ मी तुझ्याशी बोलतोय. आणि परत तो थोडासा लाजतो आणि अद्वैतला म्हणतो की दादा अरे एक काम होतं, मी जरा आलोच. म्हणून तो लगेच आता आबांजवळ येतो, आबांना म्हणतो की मला तुमच्याशी बोलायचं होतं. तेव्हा मात्र आता लगेच रॉकेट कलाला आवाज देतो आणि कलाला म्हणतो की तायडे अगं ये जरा. तेव्हा कला आता रजनीजवळ जाते आणि त्यांची काहीतरी आता तयारी सुरू असते. तेव्हा सरोज लगेच रागाने अद्वैतला म्हणते की तू तिला सांगितलं नाहीस का? आणि तिची पग काय सगळी पूजेची तयारी सुरू आहे, अगदी पुढे पुढे करून तिचं सर्व काही सुरू आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई मी तिला हे सर्व क्लिअरली सांगितलेलं आहे. तेव्हा आता ती सरोज म्हणते की ती मुद्दाम सर्वांसमोर असं म्हणेल की मला काहीच आठवलं नाही, ती हे सुद्धा म्हणायला कमी नाही करणार. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई अगं तू काही काळजी करू नकोस, मी पुन्हा एकदा तिला सांगतो. तेव्हा मात्र आता कलाचं लक्ष अद्वैतवरच असतं. तेव्हा रॉकेट आता कलाला म्हणतो की हे बघ कलाताई, सगळी तयारी व्यवस्थित झालेली आहे आणि आबासाहेबांनी मला शाबासकी सुद्धा दिली आणि तायडे तूच बघून घे काही राहिले की काय, नाहीतर तूच ओरडशील म्हणून. तेव्हा कला ही आता थोडीशी बाजूला येते, तर अद्वैत लगेच तिच्याजवळ आणि तिला म्हणतो की पूजेपासून लांब राहायचं. तर कला म्हणते की हो माहिती आहे मला, मी नाहीच करणार आहे पूजा असं सुद्धा म्हणते. आणि मी पूजा नाही करणार म्हणून पूजेची तयारी मी करायची नाही असं काही तुझं म्हणणं तर नाही ना? अरे जरी मी पूजा केली नाही तरी सुद्धा पूजा ही होणार, तेवढंच मी आपल्या प्रथेप्रमाणे करू शकतेस. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो बाकीचं तुला काय करायचं आहे ते करून घे, फक्त मळवट मात्र तू लावून घेऊ नको. त्यावर आता कला म्हणते की हो मला माहिती आहे, मी असं काही करणार नाही. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तरी सुद्धा मी तुला सांगतो मला तुझ्या बरोबर पूजा करायची नाही, त्यामुळे आबांसमोर मात्र अति आगाऊपणा करून स्वतःला मळवट भरून घेऊ नकोस आणि सणाच्या दिवशी मला कोणताही तमाशा नको. तेव्हा कला म्हणते की एकदा मी सांगितले ते मला कळते आणि जर आजोबांनी विचारलं तर तू त्यांना उत्तर द्यायचं. तेव्हा मात्र आता अद्वैत मनात म्हणतो की आई म्हणते ते बरोबर आहे, कारण आबांसाठी हे नातं मी वर्षभर निभावलं, त्यामुळे आता मात्र मला माझ्या आयुष्याचा विचार करायलाच हवा. तेव्हा मात्र हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता रजनी ही कलाला म्हणते की ती मळवट भरायची जी कुंकवाची ताट आहे ना ती जरा घेऊन ये. कला आता जायला निघते, तोच लगेच नैना तिच्या मागून येते आणि तिच्या पायामध्ये पाय घालून तिला पाडण्याचा प्रयत्न करते. अद्वैत सुद्धा आता तिच्या मागूनच येत असतो आणि आता जे काही कला पडणार तोच लगेच ती डायरेक्ट कुंकवाचं जे काही ताट तिथे ठेवलेलं आहे तर त्या ताटावरच ती पडते आणि तिच्या कपाळाला ते सगळं काही मळवटाचं कुंकू लागतं आणि कलाचा मळवट एकदम असा परफेक्ट भरलेला असतो. तेव्हा आबा आता खुशून म्हणतात की अगं पोरी, अंबाबाईने स्वतः तुझा मळवट भरून घेतला. तेव्हा कला ही वळून अद्वैतकडे पाहत असते आणि अद्वैत मात्र कलाकडे बघत असतो. तेव्हा मात्र आबा खुशून म्हणतात की हा अंबाबाईचा आशीर्वाद आहे. तर कला मनात म्हणते की सणाच्या दिवशी तमाशा नाही, अरे चांदेकर सोहळा झाला सोहळा, आणि ती अद्वैतकडे एकटक पाहत असते. तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.